बियॉन्ड द फॅमिली मला त्या माझ्यामध्ये प्रश्न तुम्हाला विचारायचा की तुम्ही आपलं घर म्हणून एक सपोर्ट करता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. जनगर्जनाचा बेसिकली एम तोच आहे की एम इज बेसिकली सपोर्टिंग कम्युनिटी थ्रू परफॉर्मन्सेस. Correct. दॅट्स आवर काय म्हणतात ते ब्रीदवाक्य म्हणतो ना आपण, हो. तसं आहे ते टॅगलाईन. टॅगलाईन की सपोर्ट कम्युनिटी वाया ऑर थ्रू आवर परफॉर्मन्सेस. दॅट्स द एम वी हॅव. आणि आतापर्यंत आपण बरेच तसं सपोर्ट केलं. म्हणजे आपलं घर एक ऑर्फनेज म्हणजे मुलांचं ऑर्फनेज आहे आणि त्यांनी आता एक हॉस्पिटल बांधलंय. जनगर्जनाचं कसं आहे की जनगर्जना आम्हाला जे परफॉर्मन्स पैसे येतात ऑल प्रॉफिट गोज टू द चॅरिटी वर्क. म्हणजे सिन्स 2016 आम्ही पहिली सुरुवात आम्ही मेलबर्न केली, जिथं आम्ही रॉयल चिल्ड्रन हॉस्पिटलला पहिलं डोनेशन केलं होतं. देन सेकंड वी स्टार्टेड विथ संपर्क. त्यामुळे मुलींसाठी आम्ही बोरवेल, त्यांच्या बिल्डिंगचा बोरवेल म्हणजे ऍक्च्युअली खणून दिली, खणून म्हणजे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला आणून पैसे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला गेले, त्या संस्थेला नाही. संस्थेला. त्यामुळे आणि मग मेक शुअर की हे पैसे त्याच कामासाठी, योग्य योग्य कामासाठी आणि ज्या कामासाठी दिलेत त्यासाठीच वापरले जात आहेत. केरळला फ्लड डोनेशनला पण गेलो. जेव्हा केरळ डिझास्टर झालं होतं तेव्हा मेडिकल सप्लाय हवे होते त्या लोकांना, मग तेव्हा आम्ही फंड केले. मग इथं आता बुशफायर जेव्हा आपला मागच्या वेळेस झालं, बुशफायर फंड रेज केले होते व्हिक्टोरियामध्ये, तेव्हा आम्ही डोनेट केले होते पैसे. तर दॅट्स व्हॉट वी